नजराणा योगेश दोरेनं ठोकलाय हा दर्जेदार चौकार. मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय. सूचना लक्षात घ्या, कुठल्याही कर्णधाराला वेळेच्या बाबतीत सहकार्य केलं जाणार नाही. इथे योगेशनं खेचलाय, फटका चांगला आहे, फिल्डर आहे मात्र सीमारेषेवरती. जबरदस्त कमिटमेंट त्याची आणि पहिल्या विकेटचं पतन होत असताना योगेश दोरे तंबूच्या आश्रयाला. पहिलं पाखरू आझाद. त्यानंतर योगेशनं उत्तर दिलं चौकाराच्या मदतीनं. त्यानंतरच्या या चेंडूवरती एक सुंदर झेल सीमारेषेवरती टिपलाय. फलंदाज माघारी परतत असताना शिवशक्ती तुतेला पहिलं यश मिळालंय. फलंदाज बाद झाला योगेश दोरे. सुंदर झेल त्या ठिकाणी टिपला आणि पहिला गडी तंबूच्या आश्रयाला जाऊन विसावलाय. योगेश दोरेच्या रूपानं लागलेला पहिला झटका. स्कोरबोर्ड वरती 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज संतोष आलाय. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती संतोष बॅटिंगसाठी आलाय. इथे ओव्हरपिच मिळालाय, फटका खेचलाय. फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं येऊन अडवण्याचा प्रयत्न करेल मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे. फटक्यात वजन. धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. षटकार. बंटीदादा धमके प्रस्तुत. शिवशक्ती 12-12 तुते हा संघ मैदानावरती. इथे फॉलो थ्रू मध्ये रोहनने झेल टिपण्याचा प्रयत्न केलाय मात्र जाबाज खिलाडी आहे. षटकारानंतर लगेच उत्तर दिलंय आणि सेलिब्रेशन तुम्ही पाहताय. अग्रेसिव्ह सेलिब्रेशन रोहन पांढरेच्या माध्यमातून पकडलाय आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. माझं काम मिस करणार. रोहन पांढरेनं टिपलाय हा गडी. रनआउट. लेनार्ड स्पोर्ट्स लेनार्ड हा संघ मैदानावर खेळतोय. प्रत्येक षटकारासाठी नंदकुमार दादा भोईर यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. त्याचबरोबर षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक नंदकुमार भोईर दादांच्या वतीनं हे पारितोषिक असेल लेनार्ड संघासाठी. ओव्हर नंबर 1 चा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. संमिश्र सुरुवात. एका बाजूने धावा येत आहेत, दुसऱ्या बाजूने विकेट मिळत आहेत. इथे समोर खेळलाय, चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट दोन्ही बाजूने पाहायला मिळतंय. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारली आणि पहिल्या षटकात या ठिकाणी जमवल्यात 1 गडी बाद 11 धावा. नेल्सन फिगर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती 1 गडी बाद. सुरुवात आपण पाहताय दर्जेदार दमदार दिली आहे. रोहन पांढरेचं कौतुक केलं जाईल. 1 षटकार 1 चौकार त्याच्या विरोधात जरूर आला मात्र जाबाज खिलाडी आहे. मैदानावरती लगेच त्यानं कमबॅक केलं. योगेश सारखा मातब्बर फलंदाज सुरुवातीला त्यानं टिपला. त्यानंतर आपण पाहताय रनआउट करत असताना संतोषला तंबूचा रस्ता त्यानं दाखवला. जबरदस्त खेळ, मोठी मॅच. सुपर 8 मध्ये चाललेला हा थरार. डू ऑर डाय, करो या मरो. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. विवेक वरती विश्वास दाखवलाय. विवेकचं स्वागत झालंय. संदीप शीद स्ट्राईक वरती हवाई हल्ला करत असताना ए स्ट्राईक. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे
दर्जेदार उत्तुंग भरारी षटकार. विवेकचा हा चेंडू प्रचंड वेग समोर पिच केलं, थोडस बाहेरून काढलंय, कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही, डॉट आलाय. लगेचच उत्तर. गोलंदाजी अटॅक जर आपण पाहत असाल तर तुफान गोलंदाजी अटॅक शिवशक्ती 12-12 तुते या संघाकडे सातत्यानं राहिलाय. ओव्हर नंबर 2 साठी विवेक वरती विश्वास दाखवलाय आणि विवेकनं इथं सतत विवेक बुद्धी वापरत असताना षटकारानंतर फेकलाय हा डॉट. इथे पहा मिस टायमिंग आहे, झेलची संधी, कोण पोहोचेल, फिल्डर पोहोचलाय झेल साठी, सेफ हँड हा झेल टिपलाय. या मॅचची गोल्डन विकेट मिळाली आहे. ज्या फलंदाजानं मैदान गाजवलं होतं तो फलंदाज मैदान सोडतोय. संदीप शीद तंबूच्या आश्रयाला. मान्यवर सुनील दादा भावार्थे अर्थातच लाडके पापा आणि त्यांचे संपूर्ण मित्र परिवार सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. SPLच्या या पर्वाला आणि पहिल्या पर्वापासून मोलाचं सहकार्य ज्यांचं सातत्यानं आम्हाला लाभलंय, सुनील दादा भावार्थे आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराचं स्वागत आहे. विनंती आहे आपण या मंचावरती, आज मेगा फायनलचा दिवस आहे, पहिल्या दिवसापासून मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन आपलं सर्वांचं आम्हाला लाभलंय. सर्वांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. आज क्रीडानगरीमध्ये भरपूर सारे प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतील. याच परिसरातील दादा टीम ज्या सुपर 8 मध्ये दाखल झाल्यात त्यांना अप्रिशिएट करण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला भरपूर पाहायला मिळेल. रविवार आहे, संडे सुट्टीचा दिवस आणि सुट्टीचा दिवस एन्जॉय करण्याची सर्वोत्तम जागा जर कुठं असेल मित्रांनो तर ते क्रिकेटचं मैदान आहे. इथं या. घरी तुमचं कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम असू दे सतीश दादा, तुम्ही अडचणी विसरायला मैदानावरती या. तुमचं घरी बायकोशी भांडण झालं असेल, दुःखात असाल, मैदानावर या, आनंद लुटा. गर्लफ्रेंड बरोबर ब्रेकअप झाला असेल, विसरून जा, मैदानावरती या, एन्जॉय करा. घरी कुणाबरोबर जमीन जागांची लफडी असतील सगळी तिथंच विसरा, इथं मैदानात या, आनंद लुटा. सुपर संडे शेंद्रून प्रीमियर लीगचं हे दर्जेदार दमदार आयोजन. इथे उलट्या हाताने खेळतायत, कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. दर्जेदार क्रिकेट आपण पाहत आहे. अतिशय सुंदर आणि शिस्तप्रिय स्पर्धा आपल्याला एन्जॉय करायला मिळते. पंचांचं विशेष कौतुक आम्ही करतोय. आजिमजी हमदुल्ले सर लेजंड पंच आहेत. रतनबुवापासून ते अगदी केंद्रीय पंचायत राज मंत्री चषकापर्यंत संपूर्ण टुर्नामेंट वरती निश्चितच ज्यांनी राज्य केलं. जबरदस्त अंपायरिंगनं सातत्यानं गेली कित्येक वर्ष टेनिस क्रिकेट विश्वाची सेवा करतायत. अजिम हमदुल्ले सर आपलं मनापासून आम्ही शहापूरच्या धर्तीवरती सहर्ष स्वागत करत आहोत. त्याचबरोबर संदेशजी किस्मतराव सर शहापूरच्या क्रिकेटचे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांचे दौरे सातत्यानं टेनिस क्रिकेटच्या मैदानावरती पाहायला मिळत आहेत, आपलं सुद्धा मनापासून स्वागत. आणि त्याचबरोबर नवनव सरकार, माधवजी ठाकरे, वन मॅन आर्मी, एक एक आदा जिच्यावर लाखो फिदा, माधव ठाकरे सरांना तुम्ही पाहता. या तीनही पंचांचं मनापासून कौतुक आपण करूयात. इथे ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय. संमिश्र सुरुवात झाली आहे. धावफलकावरती 17 आणि इथून खतरा उभा राहिलाय तो लेनार्ड स्पोर्ट्स लेनार्ड या टीमसाठी. संदीप शीतची विकेट फार महत्वाची होती, त्याला थोडं थांबून खेळणं गरजेचं होतं. एक षटकार त्याचा आला होता, मात्र त्यानंतर त्याला जर आपण पाहिलं तर लगेचच जाळ्यात ओढलंय. विवेकनं अतिशय सुंदर गोलंदाजी अभ्यास पूर्ण केली आणि संदीपला माघारी पाठवलं. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय. पहिल्या षटकात 11, इथं दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती. खतरा उभा राहिलाय. खतऱ्यातनं बाहेर पडावं लागेल. 17 या आकड्यावरती 6 षटकांची मॅच. चांगल्या दर्जाचा गोलंदाजी अटॅक जर आपण पाहिला तर शिवशक्ती 12-12 तुते संघाकडे आहे. चांगल्या दर्जाची बॅटिंग तुम्ही पाहताय तर महेश विषयान टीम अर्थातच जनकभाईंनी बांधलेला संघ आहे. लेनार्ड स्पोर्ट्स लेनार्ड. धावा बनवाव्या लागतील. 6 षटकांची मॅच. तुम्ही जर कदाचित आपण पाहिलं तर 70 ते 75 धावा झाल्या तर इथे तुम्हाला चांगल्या पद्धतीने फाईट करता येते.
सन्मानजनक धावसंख्या, हाय स्कोरिंग मैदान आहे. या मैदानाचा आपण विचार केला तर भरपूर साऱ्या धावांची रेलचेल इथे पाहायला मिळते. इथे हलक्या हाताने कट केले, पॉइंटला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग, चेंडूला अडवलंय, एक सिंगल धाव या दरम्यान कंप्लीट करतायत. सर्व ठिलेकर मित्र परिवार आपण आलात या ठिकाणी आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. त्याचबरोबर शहापूर तालुक्याचा बुलंद आवाज, आदर्श शिक्षक, शिवव्याख्याते आमचे बंधुराज रिकी खाडेसर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. इथे समोर मारलाय, फटका चांगलाय, चाबूक चपराक समोर दिलीये आणि सरळ भिरकावून दिलाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर वार केलाय, चेंडू सीमा पार, षटकार. षटकार येतोय. षटकाराच्या मदतीनं धावफलकाला इथून गती प्राप्त केली आहे, संजीवनी मिळाली. चंदन मैदानावरती आलाय आणि त्यानं सुगंध पसरवायला सुरुवात केली आहे. पहिलाच बॉल षटकारासाठी धाडलाय, पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर षटकार. इथे चांगला टाकलाय, फुलर लेंथ, बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नव्हता. रोहनचा हा चेंडू प्रचंड वेग आणि वेगामध्ये बेट केलं. 3 चेंडू फेकलेत, 7 धावा त्यानं खर्च केल्यात. जाबाज खिलाडी रोहन पांढरे मैदानावरती, निश्चितच ज्याची ओळख आपण सातत्यानं देत असतो, युथ आयकॉन म्हणून निश्चित या खेळाडूकडे पाहिलं जातं. अग्रेसिव्ह क्रिकेटसाठी आणि ते अग्रेशन मैदानात दाखवतोय. बॅटची एज अँड देन टेकन, विकेटच्या मागे एक सुंदर झेल, फलंदाज झालाय फेल. मिस्टर चंदन गॉन. पहा इथे धावफलकावरती आहेत 24 ऑन द बोर्ड, 24 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना चंदन ज्यानं षटकार ठोकला होता, लगेचच त्याला तंबूचा रस्ता दाखवलाय. टिट फॉर टॅट, ठोसा तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. आजचा हा महत्वाचा दिवस, नॉकआउटचा थरार, सामना जिंकावा लागेल. यापूर्वी काय घडलं हे सगळं विसरून जावं लागेल. डू ऑर डाय, अभी नाही तो कभी नाही. इथे सामना हरलात तर पुन्हा वर्षभर वाट पाहावी लागेल. रात गई बात गई, छोड़ो कल की बातें थी पुरानी, आओ सब मिलके लिखते हैं एक और नई कहानी. जबरदस्त कहाणी मैदानावरती पेश होतीये. बिग फाइट मॅच. रोहन पांढरेचा हा चेंडू, इथे झेलची संधी, चेंडू पर्यंत आला नाहीये. पॉइंटला चेंडू चाललाय मागे, नजर हटी, दुर्घटना घटी. 2 धावा कंप्लीट, पायाच्या साह्यानं चेंडूला अडवलंय. तिथं आपण पाहताय चांगल्या पद्धतीनं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट केल्या. बॅटिंग करण्यासाठी मिस्टर कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, अर्थातच महेश विशे. आज वाढदिवस सुद्धा आहे, बर्थडे बॉय. संघासाठी आणि चाहत्यांसाठी काय भेट या ठिकाणी आज देतील हे आपल्याला पाहायचंय. रिटर्न गिफ्ट काय मिळेल यासाठी नक्कीच प्रेक्षक राजा आलेला आहे. सतीशदादा पाटोळे यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा महेशसाठी आणि संपूर्ण SPL कमिटीच्या वतीनं महेशला वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन आपण करूयात. आज कॅप्टन इनिंग त्याला साकारावी लागेल. संघ मैदानात मजदर में फसी हुई कश्ती है, किनारे पे लगानी है. इथून महेशला सूर सापडावा लागेल, बॅटिंग करावी लागेल, संघासाठी उपयुक्त खेळी करावी लागेल, कॅप्टन इनिंग आणावी लागेल. ओव्हर नंबर 3 चा खेळ इथं पाहायला मिळाला. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 9.00 ची सरासरी 27 धावा धावफलकावरती आहेत. 27 ऑन द बोर्ड. नॉकआउटचा थरार. प्रत्येक सामना आपण पाहताय तर जिंकणं गरजेचं आहे. आज जिंकावं लागेल. यापूर्वी 8 दिवस तुम्ही कसे खेळलात, काय झालं, काय राहिलं, काय चुकलं, या सर्व चुका आणि सर्व घडामोडी बाजूला ठेवाव्या लागतील आणि मॅच मध्ये एक नवीन स्ट्रॅटेजीनं मैदानावरती उतरावं लागेल. आज नॉकआउट खेळायचंय. आयोजकांचं विशेष कौतुक आपण करूयात. 6 षटकांचे सामने तुम्हाला इथे खेळायला मिळत आहेत. वेळेची काळजी घ्या. निश्चितच पाणी पिणं गरजेचं आहे. मानवी शरीरामध्ये 70% पाणी आहे आणि ते मेंटेन ठेवणं फार गरजेची गोष्ट आहे. डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो कारण दुपारचं सत्र आहे. सतीश सर, उन्हाची दाह जर आपण पाहाल तर हळूहळू वाढायला लागली आहे.
बरोबर आपण पाहिलं घड्याळामध्ये 11 वाजून जात आहेत, 11 वाजून 6 मिनिटे होत आहेत. 12च्या ठोक्याला एक चांगली उन्हाची तप्त लाट या मैदानावरती येत असते 12 नंतर, आणि या अनुषंगाने तुम्ही पाहाल तर ही सर्व काळजी घेणं गरजेचं. चला, मात्र या दरम्यान आपल्याला वेळेची काळजी घेणं सर्वांसाठी बंधनकारक आहे. महेश विषय बर्थडे बॉय, खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना येत आहेत. बोरशे बेस्ट ऑफ बोरशेती संघाचे स्टार प्लेयर बोरशेती एक्सप्रेस सुमित भाई भागरे यांच्याकडनं महेश विषयसाठी वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. मित्राला या सर्वांना या सर्व शुभेच्छांना नक्कीच रिटर्न गिफ्ट द्यावं लागेल. मित्रा, संघासाठी चांगली खेळी तुला साकारावी लागेल. मात्र त्याचा डाव उधळून लावण्यासाठी षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी मार्कवरती विवेक येतोय. ज्या विवेकनं या अगोदरच्या षटकामध्ये विध्वंस माजवला होता. एक विकेट घेत असताना 6 धावा दिल्या. वैयक्तिक खात्यातलं हे दुसरं षटक. व्हाईट बॉल, पहिलाच बॉल ऑप्स्टिकच्या जास्त बाहेर. अवांतरची खून करतायत. धावफलकावरती 1 धाव येईल, जोडली जाईल. स्कोरबोर्ड पुढे सरकेल ते 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती आहेत. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानावरती पेश केलं. सकाळच्या सत्रामध्ये 6 स्टार अल्यानी संघानं सुपर 4 मध्ये दाखल झालेत. विशेष कौतुक आपण कल्पेश जाधव आणि टीमचं सुद्धा करूयात. इथे बॅट फिरवली आहे, कुठल्याही प्रकारे आतापाता नव्हता. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबलाय. अगदी वेळेवरती सर्व संघ उपस्थित होत आहेत. प्रेक्षक राजा सुद्धा प्रत्येक संघाची पाठराखण करण्यासाठी भरपूर प्रेक्षक इथं मैदानावरती उपस्थित आहेत. आपण सकाळी चर्चा केली सतीश सर, आज क्रिकेटचं मैदान म्हटलं म्हणजे इथे तुम्हाला सर्व प्रकारचे चाहते मिळतील. क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे दर्दी चाहते मैदानावरती येतील. त्याचबरोबर क्रिकेटच्या मैदानावरती चाललेल्या घडामोडी पाहता पाहता एखाद्या चांगल्या समालोचकाचं समालोचन ऐकण्यासाठी सुद्धा पब्लिक येत असतं. चांगलं लाईव्ह कव्हरेज कशा पद्धतीनं चालतं ते पाहण्यासाठी येत असतात. काही प्रेक्षक अंपायरची चांगली अदाकारी पाहण्यासाठी येत असतात, चांगली अंपायरिंग पाहण्यासाठी येत असतात. तर काही प्रेक्षक फक्त घरून टेन्शन दूर करण्यासाठी मैदानावरती येत असतात. आज तुम्हाला संडे आहे, सुपर संडे. हौशे नवशे गौशे सगळे प्रेक्षक मैदानाच्या चारी बाजूला पाहायला मिळतील. या सर्व दर्दी प्रेक्षकांचं हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करत आहोत. इथे उलट्या हाताचा तडाखा, फटका चांगला आहे. रोशन चलबिचल करत असताना गोलंदाजाची फटका चांगला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा. पोहोचलं 33 या आकड्यावरती. 33 ऑन द बोर्ड. आज रविवार जरी असला तरी तुम्हाला महादेवाचे भक्त मैदानावरती पाहायला मिळतील. इथे चांगला टाकलाय. पुन्हा एकदा तोच कित्ता गिरवण्याचा प्रयत्न. विवेकचा प्रचंड वेग आणि यष्ट्या केल्यात उद्ध्वस्त. फलंदाज माघारी परतेल. रोशनची रोषणाई संपली. धन्यवाद. थँक्यू डीजे. चौथं षटक या ठिकाणी विवेक गोलंदाजी करतोय. माधव ठाकरे सर, आपण कुठे असाल तर जितू सरांशी संपर्क साधा. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू, विकेटच्या मागे थोडीशी चूक केली आहे आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 22चा हा चौकार.
22चा हा चौकार 4 धावांच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे सरकतय जाऊन पोहोचलं ते 37 वरती 37. इथे हा फुलटो चेंडू आहे ऑन साइडला खेळतायत. चेंडू येतोय सीमारेषेच्या जवळ मिड विकेट वरती चेंडूला पकडलंय आणि दरम्यान एकच सिंगल धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. 38 धावा स्कोरबोर्ड वरती चांगल्या पद्धतीचं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा स्कोरबोर्ड वरती जोडल्यात. उर्वरित 2 षटकांचा खेळ इथे शिल्लक असेल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर बनवल्यात 38. उर्वरित 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. बॅटिंग करत असताना टीम लेनार्ड स्पोर्ट्स लेनार्ड हा संघ मैदानावरती कशा पद्धतीने कामगिरी पार पाडेल हे आपल्याला पाहायचंय. 38 धावा 38. चला फिल्डिंग लावून घ्या. मान्यवर विशालदादा वाळिंबे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती आहे आपण या मंचावरती सर्व मंडळी तुम्ही पाहताय. विशेष आभार आम्ही ठिलेकरांचे मनापासून मानतोय. सागरदादा ठाकरे, सुनीलदादा भावार्थे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार यांनी भरपूर मोलाची मदत आणि सहकार्य या संपूर्ण एसपीएलच्या या पर्वाला केलं. आपलं सर्वांचं मनापासून आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. शेंद्रुन, ठिलेकर, टेंबरेकर या सर्व परिवाराचं करावं तेवढं कौतुक थोडं असणार आहे. दहिवलीकर, चिंचवलीकर परिसरातील सर्व नागरिकांचं मनापासून स्वागत आहे. तुते संघाचा बुमरा गोलंदाजी मार्क वरती पहिलाच बॉल त्याने टाकलाय डॉट. षटक क्रमांक 5 दीक्षित आलाय. पहिला बॉल डॉट. पाचवं षटक पहिलाच बॉल डॉट आलाय. दीक्षितचा हा चेंडू समोर खेळतोय. फलंदाजांच्या पायामध्ये आता मात्र आपण पाहताय तर बेड्या ठोकल्यात. इथे बॅकअप आलंय चांगल्या पद्धतीचं. फक्त एकच धाव मिळेल. चांगलं क्रिकेट. 39 धावा धावफलकावर. 6 षटकांची मॅच. 60 ते 65 धावा जर पदरात असतील तर फाईट होईल मित्रांनो. कारण चांगली बॅटिंग जर आपण पाहताय तर शिवशक्ती तुतेकडे आहे आणि तितक्याच चांगल्या दर्जाची गोलंदाजी लेनार्ड स्पोर्ट्स लेनार्ड संघाकडे सुद्धा आहे. कॅप्टन महेश मैदानावर यावेळेस फटका चांगला खेळलाय. प्रॉपर टायमिंग. 1 बाउन्स. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. त्रेचाळीस धावा इथे धावफलकावर पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 5 मध्ये आपण आहोत. दीक्षित आलाय गोलंदाजी मार्क वरती. दीक्षित पांढरे. पहिल्या बॉलवर डॉट, त्यानंतर सिंगल. इथे 4. एकंदरीत आपण पाहिलं तर चौथ्या षटकाचा खेळ चालू असताना या ठिकाणी 43 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 43. कॅप्टन इनिंग साकारत असताना महेश मैदानावर वैयक्तिक 8 धावांवरती आता खेळतोय. ग्रेट फिनिश त्याला करावं लागेल. संघासाठी उपयुक्त खेळी अद्यापपर्यंत साकारली आहे. सेट झालाय आणि इथून त्याला फायर करावं लागेल. अजून भरपूर खेळ बाकी आहे. पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची एज आणि विकेटच्या मागे झेल टिपलाय. महत्वाची विकेट मिळाली. कॅप्टन महेश विषय मैदानाच्या बाहेर. आजचा दिवस शेवटच्या अंतिम दिवसात आपण आहोत. गेली 9 दिवसापासून दर्जेदार मेजवानी क्रीडा रसिकांसाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. एकाहून एक चांगल्या दर्जाचे प्लेयर्स टीम्स मैदानावरती खेळताना तुम्ही पाहिल्यात. इथे समोर खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. सिंगल आली आहे.
सिंगल धाव कंप्लीट केली. एका धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड 44 वरती जाऊन पोहोचलोय. ओव्हर नंबर 5 मध्ये आपण आहोत. नेक्स्ट मॅच सूरज प्रतिष्ठान भातसई आणि परी वॉरियर शेरे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहायचंय. परी वॉरियर शेरे आणि सूरज प्रतिष्ठान भातसई दोनही संघाचे कॅप्टन आपण तयार राहा. इथे सुद्धा पुल करण्याचा प्रयत्न, उंचीवरनं बाउन्सर निघून जातोय. परफ्यूम डिलिव्हरी अगदी नाकासमोरून काढले. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाही. डॉट येतोय. षटक क्रमांक 5 या ठिकाणी संपलंय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 44 धावा. 44 ऑन बोर्ड. 44 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या अंतिम षटकाचा खेळ पाहायला मिळेल. लास्ट 6 चेंडूंचा खेळ. या 6 चेंडूंवरती कशा पद्धतीनं खेळ पुढे सरकेल हे आपल्याला पाहायचंय. चला मित्र हो, आपण वेळेची काळजी घ्या कारण आपण थोडासा जास्त वेळ खर्च करत आहोत. आम्ही सुद्धा समजतोय क्रुशल मॅचेस आहेत, नॉकआउटच्या मॅच आहेत. मात्र निश्चित आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये फायनलची मॅच 6 षटकांची खेळायला मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन तयार राहा. बादसई आणि शेरे. लास्ट ओव्हर 5 षटकांच्या समाप्तीनंतर झाल्या 44 धावा. इथे चेंडू पाहिला जाईल. दिशा पाहतायत. संदेश किस्मतराव सर आमच्याकडे वळाले. सांगतायत वाईट बॉल. अवांतरची खून करत असताना एका धावेची मदत आली आहे. स्कोरबोर्ड पुढे सरकलं ते 45 वरती. 45. गोलंदाज मनीष वरती विश्वास दाखवलाय. युवा गोलंदाज, यंगस्टर खेळाडू. त्याला हे षटक चांगलं टाकावं लागेल. अद्यापर्यंत 5 षटकांचा आपण विचार केला तर गोलंदाजी चांगली राहिली आहे आणि इथून हे शेवटचं षटक इथून चांगलं टाकलं तर तुते संघासाठी चांगली गोष्ट असणार आहे. हा चांगला टाकलाय. बॅट फिरवली. बॅट स्विंग फास्ट. चेंडूवरती गती परिवर्तन होतं. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. मनीष गोलंदाजी मार्कवरनं. राईट आर्म मीडियम फास्ट. डॉट आलाय. पहिला वाईड, त्यानंतर लगेचच धडा गिरवलाय आणि वाईड बॉल विसरून गेला. लगेचच डॉट फेकतोय. इथे फुलटोज मिळालाय. बॉडी लाईन फुलटोज. मात्र हवा तितका फायदा उचलता आला नाही. तू जरी बरोबर फायदा उचलला नसलास आम्ही तुला मदत करण्यास समर्थ आहोत. फिल्डरने केली चुकी, चुकीला माफी नाही. 4 धावा चौकार. नक्कीच तयार झालंय, उभं राहिलंय. लेनार्ड स्पोर्ट्स लेनार्ड हा संघ नक्कीच आपण पाहिला तर जायंट किलर संघ आहे. कधी कुणालाही कसाही झटका देऊ शकतो. इथे चांगला अडवलाय. लगेचच आपली चुकी रिकव्हर करण्यामध्ये माहीर आहे. रोहन पांढरे त्या ठिकाणी पहिला चेंडू त्याच्या हातातनं निघून गेला. इथे मात्र जवळजवळ जो चेंडू चौकार जाणार होता त्याला त्यानं अडवलं. इम्पॉसिबल को पॉसिबल करते हुए जबरदस्त फिल्डिंग. इथे 2 धावा येत आहेत. 50 पार केली आहे. 51 धावा. फायटिंग टोटल तयार झालंय. या षटकाचा विचार केला तर अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. 3 बॉल शिल्लक. स्ट्राईक वरती बॅट्समन तयार. आकाश. आकाशसाठी टाकलेला हा चेंडू. इथे पहा मिड विकेटला येतोय. फिल्डर रोहन आलाय वेगानं. चित्त्याच्या वेगानं चेंडूला पकडला. सिंगल कंप्लीट. थ्रो पोचेल का? थ्रो बरोबर पोहोचलाय आणि इथे आपण पाहताय दुसरी धाव घेत असताना फलंदाज धावबाद. विक्रमजी ठाकरे, ठिले, कलगाव, चिंचवली ग्रामपंचायतीचे ग्राम सहाय्यक अधिकारी, मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. आज आणि या परिसराचं भविष्य नक्कीच ज्यांच्याकडे पाहिलं जातं मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालं. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. विक्रमदादा ठाकरे
युवा नेतृत्व आणि काल त्यांचा वाढदिवस सुद्धा होता. त्यांना सुद्धा SPL कमिटीच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विक्रमदादा ठाकरे आपण आलात आणि मंचाची शोभा आपण वाढवलीत. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. शेवटचं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे आणि लास्ट ओव्हर मध्ये आपण आहोत. गोलंदाज मनीष गोलंदाजी करत असताना धावफलकावरती एक चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळते 52 धावा. निश्चितच चर्चा आपण कॉम्बॉक्स मध्ये करतोय. आमचे ऑफिशियल स्कोरर आणि या परिसराच्या क्रिकेटचा कानन कोपरा ज्यांना ज्ञात आहे सतीश पाटोळे सर आमच्या सोबत. प्रत्येक प्लेअर बद्दल बरोबर अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतायत. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. इथे सिंगल येते धावफलकावरती ऍड केली जाईल आणि निश्चित या एका धाब्याच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे सरकेल 53 धावा. अनुभवाचा विचार आपण नेहमी करत असतो. अनुभव हा क्रिकेटच्या मैदानावरती असू द्या किंवा माणसाचं आयुष्य जगत असताना असू द्या, एक्सपिरियन्स हा सर्वात मोठा गुरु असतो. हे मगाशी मला नक्कीच अनुभव आला. आम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मधनं मॅच पाहत होतो. कल्पेश जाधव माझ्या बाजूला बसलेले होते आणि त्यांचा अनुभव एकच सांगत होता, सामना कितीही पुढे गेला तरी आल्याने संघ हा सामना जिंकतोय. आणि ज्या वेळेला ते बॅकफुटला होते त्यावेळेला प्रेडिक्शन त्यांनी केलं, ते प्रेडिक्शन बरोबर खरं ठरलं. इथे पहा थ्रो थोडासा उशिरा आरामशीर आलाय. 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव सुद्धा कंप्लीट केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा इथे कंप्लीट केल्या. षटक क्रमांक 6 संपलेला आहे. धावफलकावरती धावा 56 बनवल्या. अब तक 56 बनवाव्या लागतील 57 धावा. नेक्स्ट मॅच चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉस साठी यायचं आहे. परी वॉरियर शेरे आणि त्यांना फाईट करेल संघ मैदानावरती सूरज प्रतिष्ठान भातसई. दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला जोडले जातील आणि SPL चे खंदे सभासद मान्यवर सोपानदादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. टॉस होतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले जात आहेत. सूरज प्रतिष्ठान भातसई आणि त्यांच्या विरोधात परी वॉरियर शेरे या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल आपण करतो आहोत. सोपानदादा भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस स्विंग होतोय. टेल इज अ कॉल आणि हेड आलाय. नाणेफेकीचा कौल सूरज प्रतिष्ठान भातसई संघाने जिंकलाय. मित्रा निर्णय काय घेशील? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करण्याचा डिसिजन या ठिकाणी आलेला आहे. 6 षटकांची मॅच. पूर्ण टुर्नामेंट मध्ये अतिशय चांगला खेळ तुमचा राहिलाय. पूर्ण स्क्वॉड आज आहे का? हा, सगळे ते होते तेच आहेत सगळे. पूर्ण स्क्वॉड जुना घेऊन तुम्ही इथे आलेले आहात. इथे SPL चं आयोजन आणि प्रेक्षकांची मिळणारी दाद याबद्दल काय सांगशील? आयोजन एक नंबर आहे. बादशाही संघ मैदानावरचा चॅम्पियन संघ सातत्यानं राहिलाय. यावर्षी सुद्धा चॅम्पियन राहाल. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आम्ही देतोय. टॉस जिंकला आणि त्यानं फिल्डिंग स्वीकारली आहे. परी वॉरियर शेरे टीमचे कॅप्टन माझ्या सोबत आहेत. दादा, टॉस हारल्यानंतर आता बॅटिंग करायची, जिंकला असता तर निर्णय काय असता? क्षणच केलं असतं. फिल्डिंगच करण्याचा निर्णय तुम्ही घेणार होतात. मात्र नक्कीच आयुष्यामध्ये प्रत्येक आवडणारी गोष्ट मिळत नसते. इथं तुम्हाला विजय खेचून आणावा लागेल. कल्पेश जाधव सारखा फलंदाज समोर आहे. किती धावांचं तुमचं आव्हान ठेवण्याचा मानस असेल? आम्ही 60 ते 70 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 60 ते 70 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. प्रथम बॅटिंग तुम्हाला करायची आहे. इथे टॉस जिंकला भातसाई टीमनं आणि शेरे संघाला बॅटिंगचं पाचारण दिलंय. मैदानावरती जिथे विद्यमान सामना फाईट मुकाबला, चेस कशा पद्धतीने चालेल, मैदानावरती सामना कोण जिंकेल, सुपर 4 मध्ये जाण्यासाठी चाललेली ही लढाई कुणाच्या पदरात पडेल यासाठी नक्कीच एक द्वंद्व लढलं जात आहे. आणि या द्वंद्वाचं वर्णन करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये आवाज ऐकायला मिळेल. या संपूर्ण SPL ची रंगत ज्यांनी वाढवली, मराठी समालोचनामधले सुसूत्र आणि अगदी सुंदर समालोचन आपल्याला ऐकायला मिळतंय. तंत्रशुद्ध समालोचन जगदीशजी तारमळे सर आपल्याला जोडले जात आहेत. यस सर, ओव्हर टू यू. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू सो मच सोमनाथ काळे सर. धन्यवाद. सोबत पुनश्च एकदा मॅचच्या दिशेनं उपस्थित सर्व लाडक्या क्रीडा रसिकांचं, tenniscricket.in वर जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेले त्या सर्वांचं आम्ही हॅलो
हॅलो. शेंद्रू प्रीमियर लीग 2025 पर्व 8. या 8व्या गौरवशाली पर्वामध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक सस्नेह सहर्ष स्वागत करतो. विद्यमान सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला शिवशक्ती तुते संघमालक बंटीदादा ढमके आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय लेनार्ड 11 नकुल विशे संघमालक आहेत लेनार्ड 11 चे. दोन संघादरम्यान हा विद्यमान सामना सध्या सुरू आहे. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस बॅटिंग करत असताना लेनार्ड 11 संघाने धावसंख्या जोडली. स्कोर कार्डवर 56 आणि 57 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. रोहन पांढरे आणि शाहरुख. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण निसर्गाच्या रम्य कोशीमध्ये वसलेलं हे ठिळे टेंबरे फाटा मुरबाड शहापूर हायवेच्या अगदी लगत हे मैदान आणि या मैदानावर प्रेक्षकांचा प्रचंड जनसागर आज अंतिम दिवसामध्ये पाहायला मिळतोय. मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल फुल टॉस फ्लिक केला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पॉवर प्लेची षटक सुरू आहे आणि पॉवर प्ले मध्ये पहिला बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं शाहरुखच्या बॅटमधनं चौकार. संगीत शुभागमन झाल्या ठिकाणी मारुती यांना पाटोळे नरेश पाटोळे यांचे वडील आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे या मैदानाच्या दिशेनं. या आपण व्यासपीठावर आपलं SPL नियोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सस्नेह सहर्ष स्वागत आहे. पहिला बॉल चौकार. त्यानंतर टप्प्यामध्ये थोडंसं परिवर्तन आपण पाहिलं. व्हेरिएशन फुल लेनचा बॉल होता. बॅक टू द बॉलर खेळलेत. मिडॉनला चांगले क्षेत्ररक्षण. कोणत्या प्रकारची धाव नाहीये इथे देखील मिडॉनला टर्न करत असताना चांगली फिल्डिंग होते परंतु एक रन वेगानं कंप्लीट केली आहे. शाहरुख आणि रोहन पांढरे ही जोडी सध्या बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. शेंद्रू प्रीमियर लीग पर्व 8 या विभागामध्ये जर विचार केला तर एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. ग्रामीणच्या टेनिस बॉल क्रिकेट खेळाडूंना नेहमीच राहिला आहे SPLचा. रोहन पांढरेसाठी हा बॉल अवे फ्रॉम द बॉडी दूरवरनं फटका खेळायचा होता. ड्रिल करून दाखवतायत की कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं ट्रॅव्हल करायचा होता परंतु इथे वेग चांगला आहे गोलंदाज आपण पाहताय करणकडे आणि हा डॉट चेंडू आपण पाहताय. पहिलं षटक सध्या प्रगतीपथावर. ओहो यावेळी चेंडू रिलीज करत असताना स्वतःच्या फॉलो थ्री मध्ये थोडंसं त्या ठिकाणी स्कीट झाला पाय आणि आपण पाहताय गोलंदाज करण ज्यावेळी रनवे मध्ये कधी अडथळे येतात चेंडू कॉन्क्रीटची खेपट्टी आहे आणि कॉन्क्रीटच्या खेपट्टीवर असे चित्र नेहमीच आपण पाहता. त्यासाठी सध्या आपण चर्चा करूया बॉल नंतर. चांगला फटका आहे दर्शनीय फटका. क्रिकेटचा क्लास या फटक्यावर आपल्याला पाहायला मिळाला. रोहन पांढरेच्या बॅटमधनं चौकार. प्रयत्न लास्ट मोमेंटला बॅटची कडा लागली. शॉर्ट थर्डमॅनला काय एफर्ट लावलं. मॅग्निफिसंट कमिटमेंट जबरदस्त. स्वतःला झोकून दिलं परंतु बॉल त्याला बीट करून गेला. डीप थर्डमॅनला हा सलगचा दुसरा चौकार आहे. चर्चा पण कर आठवडे यांचं विनंती आहे व्यासपीठावर आपण मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. SPL चे सदस्य आदरणीय नरेशजी पाटोळे यांचे पिताश्री या अंतिम दिवसाच्या सत्रामध्ये आपण त्यांना पाहताय. पहिलं षटक समाप्त झालंय 13 धावा. मगाशी उल्लेख आपण करतो ज्यावेळी करण स्किट झाला पडला थोडासा त्या ठिकाणी रनवे मध्ये तर कॉन्क्रीटच्या खेपट्टीवर शूज किट होत असतात. त्यासाठी आता आपण पाहताय टेनिस बॉल क्रिकेट प्रोफेशनल झालंय आणि वेगवेगळे किट प्रोफेशनल क्रिकेट तुम्हाला प्रत्येक खेळाडूच्या अंगावर प्रेझेंट करताना आपण पाहताय आणि शूजचे देखील भरपूर सारे प्रकार असतात. दरम्यानच्या काळामध्ये मिस टायमिंग फटका आहे. जल्लोष सध्या नडगावच्या प्रेक्षकांचा. फलंदाज शाहरुखला माघारी परतावं लागेल. लेनारच्या प्रेक्षकांचा फलंदाज बाद.
शाहरुखला माघारी परतावं लागले. लेनार्डचे समर्थक जल्लोषामध्ये आपण पाहतात सध्या. टॅनचा आवाज, शिटा त्यांच्या माध्यमातून आणि पहिल्यापासून लेनार्ड टीमला भरपूर मोठा समर्थन त्यांचं राहिलंय. लेनार्ड संघाने कामगिरी देखील आपण पाहिली तर खूप चांगली केली आहे सुपर 5 मध्ये आणि आता सुपर 8 मध्ये सध्या ते क्वालिफाय झालेत. हरीश पांढरे याला बॅटर मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या स्कोर बोर्डवर 13 रन्स ऑन बोर्ड. चांगला बॉल आहे. राऊंड विकेटने अँगल क्रिएट करत असताना अपील करतायत. टॅनचा गजर सध्या आपण पाहताय. पॉझिटिव्हिटी मैदानाच्या आतमध्ये टीम लेनार्डकडे भरपूर चांगली पाहायला मिळते. त्यांना माहिती आहे धावसंख्या कमी आहे स्कोर बोर्डवर, परंतु या धावसंख्येचं संरक्षण केलं जाऊ शकतं. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एकीने खेळायचं आहे, पॉझिटिव्हिटी निर्माण करायची आहे, क्षेत्ररक्षण चांगलं करायचं आहे आणि या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. हरीश पांढरे मिस्टामिंग फटका, झेलची शक्यता, सलगचा दुसरा विकेट एकाच ओव्हर मध्ये. हरीश पांढरेला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. एकाच ओव्हरमध्ये 2 यश प्राप्त केले गोलंदाज आपण पाहताय. संदीपने जबरदस्त कामगिरी राहिली आहे. संदीपची धावसंख्या स्कोर बोर्डवर स्थिरावलेली 13 या आकड्यावर. हरीश पांढरे देखील माघारी परतल्यात. शाहरुख माघारी परतलाय. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर येतोय तुषार. रोहन पांढरे आयकॉन खेळाडू या टीमचा. गोलंदाजीमध्ये कमालीची कामगिरी त्याने केली. आता फलंदाजीमध्ये त्याला रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन खेळावं लागेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहताय टीम लेनार्ड 11 या टीमनं या संपूर्ण स्पर्धेमध्ये आश्चर्यचकित करणारी कामगिरी केली आहे. जबरदस्त कामगिरी, एकीचं बळ दाखवलं. यंगस्टर्स आहेत, फलंदाजी गोलंदाजी दोन्ही स्तरामध्ये या टीमने आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स दाखवलाय. हॉर्न साइडला फटका, धावचीची संधी आहे, भरपूर वेगानं पोहोचला रोहन. मैदानाच्या आतमध्ये सेकंड ओव्हर मध्ये संदीपनं अक्षरशः जोश निर्माण केला लेनार्ड 11 टीमकडे. ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय, 2 विकेट्स या ओव्हर मध्ये आले. शाहरुख आणि हरीश पांढरे. त्यानंतर कुठेतरी थोडासा बॅकफुटला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर 14. सतीश पाटोळे सध्या आमच्या सोबत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये जोडले गेलेत. 14 धावा, 14 रन्स ऑन बोर्ड. चांगलं षटक राहिलं आपण पाहताय गोलंदाज संदीप याचं. स्विच हिटचा प्रयत्न, बॅटशी कडा, रोहन पांढरेला माघारी परतावा लागेल. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट अनसक्सेस झालाय आणि मैदानाच्या बाहेर मॅचची गोल्डन विकेट. रोहन पांढरे बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद.
आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये सामना संपलेला नाहीये. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं की एक मोठं टार्गेट चेस करत असताना नामदेव जसे लास्ट मुमेंटला येऊन पराभूत झाले. इथे कमी धावसंख्येचं संरक्षण करायचं आहे, परंतु सध्या डॉमिनेट केलं पहिल्या 2 ओव्हरमध्ये टीम लेनर्ड 11ने. ऑन साइडला टर्न केला अलॉंग द कार्पेट. डीपर क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून झाली मिसफील्ड. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा चौकार. क्रुशियल मुमेंटला अशा चुका भरपूर महाग ठरतात. क्षेत्ररक्षणामध्ये ज्यावेळी तुम्ही धावांचं संरक्षण करतात, खास करून कमी धावांचं संरक्षण करतात, त्यावेळी तुमचं फिल्डिंग स्टँडर्ड हे भरपूर चांगलं असणं आवश्यक आहे. ओहो फुललेंचा बॉल चांगला बॉल आहे. धावाची संधी होती, परंतु आपण पाहिलं तर पहिल्या अटेम्प्ट मध्ये जर कदाचित बॉल गोलंदाजाने कॅरी केला असता तर कदाचित डायरेक्ट हिट तो देखील करू शकला असता. 1 धाव इथे मिळते. धावसंख्या 19 आपण पाहताय. मग अशीच मी उल्लेख केला की कमी धावसंख्येचं ज्यावेळी तुम्ही संरक्षण करता त्यावेळी तुमचा फिल्डिंग स्टँडर्ड हा चांगला असणं आवश्यक आहे. समोर खेचलाय दीक्षितच्या बॅट मधनं बॉल सळ येतोय. समालोचन कक्षाला मानवंदना सलामी देणारा SPL शेंद्रून प्रीमियर लीग षटकार. षटक क्रमांक 30. पहिलं षटक करणनं हाताळलं होतं. 13 रन्स त्याने दिल्या होत्या आणि संघ मालकांना इमिडिएटली करणचं स्पेलचं दुसरं षटक आपण पाहताय 3ऱ्या ओव्हरमध्ये. हा देखील चांगला फटका. डीपर क्षेत्ररक्षक आहेत प्रोटेक्शन त्या ठिकाणी बॅकअपला त्यांच्या माध्यमातून फंबल झाला. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याची संधी आहे आणि ती कंप्लीट केली आहे. 2 धावा कंप्लीट करत असताना धावसंख्या 27 रन्स ऑन बोर्ड. हे षटक आपण पाहिलं तर शिवशक्ती तुते संघाच्या बाजूने सध्या होत असताना एक षटकार एक चौकार आला. मागच्या ओव्हरमध्ये पूर्णपणे डॉमिनेट केलं होतं, बॅकफुटला टाकलं होतं तुतेला, परंतु या ओव्हरमध्ये दीक्षित आणि तुषार जोडीनं चांगली कामगिरी केली आहे. दोघेही सख्खे भाऊ आहेत आणि अनेक टीम्स मध्ये आपण बंधूंची जोडी पाहिली आहे. हा देखील चांगला फटका आहे. कव्हरला खेळत आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकंदरीत आपण पाहिलं तर दीक्षितची फलंदाजी पाहण्याजोगी आहे. बॉलच्या मेरिटवर तो खेळतोय. ज्या दिशेनं बॉल हाताळला होतो त्या दिशेनंच नक्कीच बॉलच्या मेरिटवर खेळणं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर आवश्यक असतं. अदरवाईज काही टीम्स किंवा काही प्लेयर्स प्रत्येक फटका शफल ऑन साइड मारण्याचा प्रयत्न करतात आणि त्यावेळी ते भरपूर वेळा मिस देखील होतात. धावसंख्या स्कोर कार्डवर 28 आहे. विजयासाठी अजूनही आपण पाहताय 19 बॉल आणि 29 धावसंख्येची आवश्यकता. हा ट्रॅकर समोर खेचलाय. बॉल जातोय व्यासपीठावर. मानवंदना द्यायला तुषारच्या बॅट मधनं आलाय षटकार. सहा धावा आल्यात आणि धावसंख्या फ्ला होत असताना 34 लॉस ऑफ 3 विकेट. चौतीस धावा 3 ओव्हरचा खेळ झाला. मैदानाच्या आतमध्ये जास्त वेग घेऊ नका ड्रिंक्स ब्रेकला दोन्ही टीम, कारण आपल्याला पहिला सामना भरपूर उशिराने सुरू झालाय. त्या सामन्यामध्ये भरपूर उशीर झाला, त्यामुळे आपल्याला उर्वरित मॅचेस ऑन टाइम कव्हर करायचे आहेत. समीकरण 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 23 धावसंख्येची आवश्यकता. 18 बॉल 23 ची आवश्यकता. चला पट्टीच्या बाहेर निघा. तुतेचे जे प्रेक्षक आहेत चला प्लीज, आणि खेळाडू जरा वरती बसा. हरेशजी पांढरे गोष्टी लक्ष केंद्रित करा. आपण आयोजकांच्या सूचनांपर्यंत पोहोचवतो. तुतेचे खेळाडू वरती बसा. आपण 18 बॉल 23 ची आवश्यकता आहे. हे षटक आपण पाहिलं तर संपूर्णपणे तुते संघाच्या बाजूने राहिलं. 20 धावा आल्या एका ओव्हर मध्ये, त्यामध्ये
34 34 रन्स ऑन बोर्ड. 34 स्कोर बोर्ड आपण पाहता सध्या. विजयासाठी 18 बॉलचा काही शिल्लक आणि 23 धावसंख्येची आवश्यकता. षटक क्रमांक 14 संदीप. मागच्या ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्या होत्या संदीपनं, कणा मोडला होता. पुनश्च संदीपकडे त्याच कामगिरीची अपेक्षा असेल ती लेनार्ड 11 या संघाला. फुल टॉस आहे. हॉर्नला टर्न केलाय गॅप मध्ये. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत, त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघून गेलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. बंटी दादा ढमके पुरस्कृत हा संघ सध्या SPL मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यासोबतच 12 क्रमांक जगदीश दादा पवार यांचं देखील भरपूर मोठं सहकार्य या टीमला असतं. हा चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला. बॅटचा फ्लो आधी फिरून गेला होता दीक्षितचा आणि बॉल विकेट किपरकडे गेला. डॉट बॉल. इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे संदीपनं. मागच्या ओव्हरमध्ये 3 विकेट. या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर जरूर चौकार आला, परंतु त्यानंतर लगेच कमबॅक बॉल त्याच्या माध्यमातून आपण पाहिला. धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहत आहे 38-38. हा देखील चांगला बॉल आहे. आउटसाइड ऑफ वाईड यॉर्करच्या माध्यमातून पिचिंग परफेक्ट एक्झिक्यूट केला. ॲक्युरेसी पहा टप्प्यामध्ये. यासाठी तुमच्याकडे सराव असणं आवश्यक असतं. हायम ऍक्शन आहे. हाईट आहे या गोलंदाजाकडे आणि एक वेगवान गोलंदाजाकडे कॅस आला व त्याच्याकडे असणारी हाईट, त्याच्या खांद्यामध्ये असणारी ताकद, सर्वच गोष्टी सध्या वापर करत असताना, परंतु इथे दिमागदार फटका आपण पाहताय. बॉलला पाठवलंय कव्हरला, स्वीपर कव्हरच्या दिशेनं. फलंदाज दीक्षितच्या पॅटमधनं चौकार. आणि त्यानंतर एक चौकार आपण पाहतात. दीक्षितनं आक्रमक इनिंग खेळली आहे. दीक्षितनं इथे एक महत्वाची इनिंग सध्या आपण पाहताय शिवशक्ती तुते संघासाठी खेळली आहे. हॉर्न साइडला खेचला, लॉंग ऑनला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. दीक्षित ऑन फायर. षटकार. संख्येवर खेळतोय दीक्षित. गोलंदाजीमध्ये कमालीची कामगिरी, फलंदाजीमध्ये संघ अडचणीत असताना या खेळाडूनं तारणहारची भूमिका बजावली आहे आणि आता सामना विजयाच्या दिशेने अग्रेसर होत असताना विजयासाठी 9 धावांची फक्त आवश्यकता आहे. आपट्राकर हा देखील ऑनसाइडला टर्न केला. डीपर क्षेत्ररक्षक आहेत. पुनश्च एकदा त्याच्या माध्यमातून चुकी आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. चौकार. 4 धावा. मॅच मध्ये चांगली कामगिरी केली, त्यामुळे बंटी दादा ढमके पुरस्कृत संघ सध्या आपण पाहता संघ मालक आहेत शिवशक्ती तुतेचे. यांच्याकडनं 500 रुपये ऑनलाईन आमच्यापर्यंत पोहोचलेत आणि ते आम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दीक्षितला त्याच्या स्कॅनरवर लगेच पाठवू. ज्यावेळी तो हा सामना जर फिनिश झाला तर नक्कीच ते 500 रुपयाचं कॅश प्राइस त्याला दिलं जाईल दीक्षितला या मॅच नंतर. धन्यवाद संघ मालक बंटी दादा ढमके. सध्या ते ऑनलाईन या मॅचचा आनंद घेतात. धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहताय 52. विजयासाठी फक्त 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. 12 बॉल 5 ची आवश्यकता. हा फटका चांगला आहे. एक सिंगल तिथे प्राप्त करत असताना शॉट एक्स्ट्रा कव्हरला. धावसंख्या 53. 4 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये दीक्षितने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली या मॅच मध्ये. सफल झाला जबरदस्त फटका. विजयी फटका. शिवशक्ती तुते संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय. शेंद्रून प्रीमियर लीग 2025. हार्दिक अभिनंदन शिवशक्ती तुते. हार्दिक अभिनंदन अविनाश पांढरे, हरेश पांढरे, रोहन पांढरे आणि बंटी दादा ढमके. धन्यवाद.
8 मॅच मध्ये 8 नवीन टी शर्ट पाहायला मिळणार आहेत आज. आणि लेनार संघ जबरदस्त कामगिरी, या संघाने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. तुम्ही या ठिकाणी सहभागी झालात. तुमचं SPL नियोजन समितीच्या वतीने अध्यक्ष रामजी पाटोळे यांच्या वतीने लेनार संघ आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. दीक्षित यायचं मॅन ऑफ द मॅच. 31 धावा आणि 1 विकेट दीक्षित. दीक्षित आपलं स्कॅनर देखील घेऊन यायचंय. बंटी लमके यांच्याकडनं आपल्याला 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय, ते आपण ऑनलाईन घ्यायचं लगेचच. शुभाग मंजल आदरणीय विवेकजी खाडे आई बागेश्वर चषकचे सन्माननीय आयोजक मुरबाड आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं. आदरणीय स्वप्नीलजी विषय साहेब आपण यायचे. स्वप्नीलजी विषय साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. मॅन ऑफ द मॅच दीक्षित आला. मॅन ऑफ द मॅच दीक्षित. मारुतीजी पाटोळे, मारुती अण्णा पाटोळे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच. तर मारुती अण्णा पाटोळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दीक्षितला सध्या देतोय. आणि आपण पाहताय सध्या हे पारितोषिक सध्या दिलं जाते मारुती अण्णा पाटोळे यांच्या माध्यमातून दीक्षितला. वेल प्लेड दीक्षित, धन्यवाद. चला नेक्स्ट मॅच परिवार शेरे आणि सूरज प्रतिष्ठान भातसई मैदानाच्या मध्ये सुरू होईल. आणि समालोचन कक्षामध्ये करूयात परिवर्तन. ऐकूयात रिकी खाडे सर खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. हॅलो, धन्यवाद जगदीश तारम.